कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं जमलं? आमचं लव्ह मॅरेज. आत्याचाच मुलगा आहे माझ्या. मग आत्या कुठे असायची? आत्या सासवडलाच असायची, पण येणं जाणं असायचं कोणाचं? त्यांचं, मिस्टरांचं, आणि सगळ्यांचं. तुम्ही कुठे जायचं? आत्याकडे? नाही, आत्या यायची ना आमच्याकडे. तुमच्याकडे यायची? हो, आमच्या गावची यात्रा खूप मोठी असते, मग यात्रेला वगैरे यायचे ते. मग झालं. काय म्हणजे मला ते आधीपासूनच आवडत होते. का- मी फक्त का? वाटच पाहत होते कधी का? विचारता येते. हो, का आवडत होते ते? नाही, छान आहेत ते दिसायला. आणि म्हणजे पहिल्यांदा 2 वर्ष ते पोलीस भरतीला फेल झालेले. त्यानंतर मग मला विचारलं तर मला वडील नाही आहेत, म्हणजे आमचं सगळं चुलतेच करतात आणि लहान दोघे बहिणी आहेत. त्यांनी मला विचारल्यानंतर मी म्हटलं जर माझे चुलते नाही म्हटले तर मग नाही करायचं, म्हणजे काहीच. कारण मग मी चुकीचं वागले तर आणखीन दोघी बहिणी आहेत आणि वडील नाही आहे त्यात, म्हणजे चुलते सगळं करतात, मग उगाच चुकीचं पाऊल नको ना. घरचे जरी असले म्हणजे सगळ्यांच्या होकारानेच लग्न पण करायचं. आधी होकार देताना दोघांनीच नाही दिला नाही, ना? मी असं कन्फर्म सांगितलंच नव्हतं. अरे काय कन्फर्म नव्हतं नाही, सांगितलं? फक्त आवडत होते. पण ठीक आहे, जर घरचे नाही म्हटले तर ठीक आहे, नाही करायचं असं असं ठरलं. ठरवलं होतं? हो. मग प्रेम काय म्हणतात ते? हे पोलीस भरतीला उभे राहिले. मग पास झाल्यानंतर ना त्यांच्या वडिलांना सांगितलं. मग त्यांच्या वडिलांनी घरी विचारलं आणि मग ते पोलीस भरती पूर्ण ट्रेनिंग करून आल्यानंतर ना चुलते हा बोलले आणि मग लग्न झालं. पण ते आता सध्या कुठे असतात? ते पायधुनीला असतात. कसा आहे स्वभाव त्यांचा? एकदम शांत, ते पण शांत? खूप सगळे म्हणजे सगळं मीच बोलते, ते आपले फक्त ऐकायचं काम करतात. तिकडे फक्त बोलणारेच मैत्रिणी आहे. ते बाहेर बोलतात ना. हो का? घरचे होम मिस्टर आम्ही, बाहेर ते त्यांचं राज्य, घरात आमचं. तसे येत असतील ना घरी? नाही, येतात. म्हणजे जीव मुठीत धरून येत असतात का? नाही. नाही ना. आपलं माहेर? माझं माहेर गुजरातला आणि मी आहे महाराष्ट्रीयन. बरं. पण माझे वडील तिथे बडोद्याला पोलीस भरती झाले होते, त्यामुळे आमचं बालपण, माझा जन्म वगैरे तिकडेच झाला गुजरातला. आणि गाव आमचं दोघांचं नवरा बायकोचं गाव आमचं श्रीवर्धन तालुक्यामध्ये आहे. कुठलं? श्रीवर्धन तालुका आणि डाणगूर सासर आहे आणि वाकळघर हे माझं माहेरचं गाव आहे. बरं. आणि हे आमचे तिकडे मित्राकडे, म्हणजे आमचे नातेवाईक आहेत तिथे आले होते. कुठे? गुजरातला. गुजरातला गरबा बघायला. गरबा बघायला? मुंबईत गरबे नव्हते, इकडे गुजरातला आले होते. असं गुजरातचं फेमस असतो ना गरबा. त्यामुळे ते असं बाबा एखाद वर्ष बघूया, त्यामुळे 1 वर्ष आले होते तिथे. मग तुम्ही मी काय तिथे करत होता गरबा तिथे? खेळत होती आणि त्यांनी मला तिथे पाहिलं. आणि तेव्हापासून ते दांडिया तिथे त्यांची खेळतात. दांडी उडाली. तर ते कुठल्या पोलीस स्टेशनला आहे? ते ट्रॅफिक मध्ये आहेत, वरळीला मेन कंट्रोल मध्ये आहेत, बरं. ऑफिस मध्ये. किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. 18 वर्षापूर्वीचा तो गरबा तुमच्या आजही अजूनही नजरेत चाललाय. आहे, हो की नाही? हो. मग तिथेच प्रपोज केलं त्यांनी? हा, नाही, तिथे आधी बघितलं, मग नंतर विचारपूस तपास केली का बाबा ही कोणाची मुलगी आहे. मग आमचं गाव दोघांचं बाजूबाजूलाच आहे ना. नाही, बाजूबाजूला आहे म्हणून ते तिकडे आले होते का गरबा बघायला? काय माहिती. नाही, उलट आहे हे. ती केस खरं पोलीस स्टेशनला द्यायला पाहिजे. पाणी कुठेतरी मूर्त आहे ऑलरेडी. नक्की की नाही? मला सांगा, गुजरातला एक जण गरबा बघायला जातो, तो तिथेच जातो, एवढ्या मोठ्या परिसरामध्ये ह्यांनाच बघतो, हा, आणि यांचं गाव एकच आहे, म्हणजे दया कुछ तो गडबड आहे. आणि आमच्या घरामध्ये सगळे पोलीस मध्येच आहेत. माझे वडील पोलीस मध्ये असल्यामुळे त्यांना पोलीस जावंच पाहिजे होता. बर. मग हे पण पोलीस मध्ये होते. हे आणि तुम्हाला माझे- कधी माहिती होतं गावी? हा, गावी तसं असं ओळखतो आम्ही कळलं एकामेकांना. आम्हाला. मग असं त्याने मागणं घातलं. म्हणून ते तुमच्या एरियात गरबा बघायला आले. हा. केस सॉल्व्ह झालेली आहे. तुमचं कसं जमलं? माझं लव्ह मॅरेज आहे, समोरासमोरच्याच बिल्डिंग मध्ये. मग काय झालं? पहिल्यापासूनच ओळख होती आमचं, म्हणजे चालू होतं. काय चालू होतं? प्रेम वगैरे असं चालू होतं. प्रेम कितवीत झालं? 10वी पासून तर चालूच होतं आमचं असं लग्न वगैरे. 10वी पासून बघणं आणि त्याच्यानंतर मग ओळख झाली, मग सगळे एपिसोड नायगाव मध्येच केले पाहिजे असं वाटायला लागलं. फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मग नंतरला झालं काय झालं काय ते? विचारलं मग त्यांना, मी मला लग्न प्रपोज तुम्ही विचारलं? हा, मी प्रपोज केलं. त्यांना
उलटी केस आहे ही. आणि किती नंबर मध्ये प्रपोज केलं? असं नाही, मैदानामध्ये आमचं ग्राउंड आहे. सगळं तुमच्या पोलीस ground ground मध्ये पोलीस आहे. ग्राउंड आहे ना, भरती पोलीस तिथेच ग्राउंड होते. मध्ये जाऊन नारळ फोडले पाहिजे हो, नारळाची झाडं Success होता. आहेत ना? आहेत. त्यांनीच लावलेली आहे कोणी मिस्टरांनी येतात पोलीसवाले अफेअर झालं की नारळ लावतात. हो, आणि success होतात ना. आणि ते नारळ सक्सेस त्याच्यात होतात. हो, त्याच्यात नारळ दुसरे घेऊन त्यांचं सक्सेस होते. मग तुम्ही काय तिकडे प्रपोज केलं त्याला, मैदानात असं धावता धावता? नाही, मग कसं? असंच आम्ही राऊंड मारत जायचो ना रात्रीचे, मग तेव्हा असं रात्रीचे राऊंड मारा हा, दहावी जेवण नंतर. झाल्यावरती तर तेव्हा जेवण झाली प्रपोज केला. मग ते मी सांगितलं मला लग्न करायचंय. मग त्यांच्या घरात होकार होता, माझ्या पण घरात होकार होता. अच्छा अच्छा. मग झालं. म्हणजे जेवून झाल्यानंतर मैदानात राऊंड मारायचे. हा, ह्या दोघी खबरी होत्या माझ्या मम्मीच्या. या दोघी खबरी होत्या कसं काय? ह्या आमच्या माळ्यावरच्याच ना. मग मी जायची ना तर ह्या सांगायच्या, हे बघा गेली, लक्ष ठेवा तुमच्या मुली. काय हो, 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 काय 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 स्वतः लव्ह मॅरेज केलं. मित्रांमध्ये, लक्ष ठेवलं. हे काय झालं? हे काय तुम्ही सगळं आईला सांगायचं तुम्ही? नाही मी ह्यांना सांगायची ह्या त्यांच्या आईला काय हो? म्हणजे मेसेज वाया गुजरात. गुजरात जायचा ह्या कशा ह्यांच्या मम्मीच्या खास होत्या सो आणि माझ्या खूप जवळच्या आहेत तर मी ह्यांना सांग अहो गौरी बघा ना त्या मुलाबरोबर फिरते समोरच्या सो मग ह्या लगेच तुमचं काही सीसीटीव्हीच आहे कसं? अहो माझी खिडकी आमची खिडकी आहे ना, ती ग्राउंडच्या तिथे आहे. आमच्या दोघींची खिडकी. सगळं दिसतं. मग तुम्ही सगळं लक्ष ठेवलं. वा मॉनिटर आहे. मग तुम्ही काय केलं? तरी ह्यांच्या नजरेतून चुकून कसं शिताफीने तुम्ही यशस्वी केलं? 3 ग्राउंड आहेत आमचे. तुमच्याकडे 3 ग्राउंड हा, आहे. मग आमचं तर आम्ही ग्राउंड चेंज केला. त्याला काही नंबर आहेत का ग्राउंडला? नावं आहे. एक मिनिट, एक ग्राउंड कसलं? हॉकी ग्राउंड. हॉकी मैदान, हा, आणि एक बास्केटबॉल. बास्केटबॉल आणि एक आमचं परेड ग्राउंड. परेड ग्राउंड. मग कुठल्या ग्राउंडवर फायनली प्रपोज केलं? फायनली तर त्याच परेड ग्राउंडला, पण आम्ही जायचो राऊंड मारायला ह्या बघायच्या म्हणून आम्ही हॉकी मैदानात जायचो. ते जरा आत आहे ना. हा, ते आहे. बरं, मग एवढं केल्यानंतर या दोघींनी इतकं बारीक लक्ष ठेवून तुमच्या आई- माझ्याच लग्नात नाचायला आल्या. पण लग्न लावायला मी होती आम्हीच होतो नाचायला तुम्ही होता. यांचं लग्न झालं. मग यांचं लग्न झाल्यानंतर पुन्हा कोणाच्या मागे लागला तुम्ही? नाही, परत लक्ष नाही. मूड गेला त्यांचा, आता काय. झालं म्हणजे कारस्थान यशस्वी नाही झालं. पण तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 3 वर्ष झाली. तुमचे मिस्टर काय करतात? पोलीस मध्येच आहेत, इथे 11लाच आहेत. 11 म्हणजे काय असतं ते? नाही ग. ते नायगाव. राखीव पोलीस राखीव पोलीस. अच्छा अच्छा, तिकडे आहेत सर. नमस्कार नमस्कार. तुमचं किती माझं नाव नंबर? म्हणजे पल्लवी लक्ष्मण गवळी, माहेरचं नाव. मी नाशिकची माहेरची. आणि तुम्ही म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न झालं अगोदर, तर ती माझी जाऊ आहे. आणि हां, पण अरेंज मॅरेज आहे आमचं. तेच घरातल्या घरात घरातल्या घरात हम आपके झालं. है कौन? लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज. पण आता काय करतात? ती पोलीसमध्येच कुठे आहे. आहेत ते? 11लाच आहेत. 11. हो, स्पोर्ट्समध्ये येते. छान. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.